हॅलो माय डिअर स्टुडंट्स, मी सावंत सर. सावंत गुरुकुल ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण एक नवीन टॉपिक, एक नवीन सब्जेक्ट चालू करणार आहे, ज्याचं नाव आहे मेंटेनन्स अँड रिपेअर स्ट्रक्चर. हा तुमच्या थर्ड इयरच्या डिप्लोमाच्या सिलेबसमध्ये असणार आहे. तर हा सब्जेक्ट मेंटेनन्स आणि रिपेअरचं वर्क कशा पद्धतीनं केलं जातं किंवा काय काय काम आपल्याला मेंटेनन्स आणि रिपेअरचं केलं पाहिजे, जेणेकरून आपली जी काय बिल्डिंग आहे ही व्यवस्थित राहावी, त्याची जी काय लाईफस्पॅन आहे ही व्यवस्थित राहावी. तर यासाठी हा टॉपिक आपल्याला इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, सर ह्या टॉपिक मधले किंवा ह्या सब्जेक्ट मधले जे काय असणारे वेगवेगळे जे काय युनिट्स आहेत, सो ह्या युनिट्स मधली असणारी जी काय इन डिटेल इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला ह्या युट्यूबच्या व्हिडिओच्या थ्रू पूर्ण सगळी बघायची आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द युनिट नंबर 1, ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ द मेंटेनन्स अँड रिपेअर्स. ओके, सो हे जे काय मेंटेनन्स आणि रिपेअर आहे, तर याचं जे काय बेसिक्स आहे म्हणजे काय फाउंडेशन, काय काय गोष्टी ज्या आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट फ्रॉम द डेफिनेशन्स ऑर द इंट्रोडक्शन. हे डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन बघत असताना तर तुम्ही आता सर्वजण थर्ड इयरला आले आहात. थर्ड इयरला आहात म्हणजेच सगळ्यांना पूर्ण सगळे फर्स्ट इयरमध्ये, सेकंड इयरमध्ये आपण जे काय सिव्हिलचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे शिकलो, त्या सिव्हिलच्या स्ट्रक्चर्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी कन्स्ट्रक्ट करायला शिकलो. बरोबर, म्हणजे की डॅम्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे असतात, हायवे कसे कन्स्ट्रक्ट करायचे असतात, बिल्डिंग कशा कन्स्ट्रक्ट करायच्या असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टींना त्यांची जी काय असणारी जी काय सर्व्हिसॅबिलिटी आहे, म्हणजेच त्यांचे जे काय मुख्य काम आहे, ते काम त्यांचं आहे त्या कंडिशन मध्ये चालू ठेवण्यासाठी जे इम्पॉर्टंट वर्क किंवा एक इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी जे आपल्याला परफॉर्म करायला लागते, जेणेकरून त्याचं जे काय काम आहे, त्याचं जे काय असणारं जे काय वर्क आहे, त्याचं जे काय असणारी जी काय युटिलिटी आहे त्या पर्पजची, ही ऍज इट इज राहावी, यासाठी जे काय आपण काम करतो हेच पूर्ण सगळं असतं मेंटेनन्स आणि रिपेअर. ओके, सो टेक्निकली जर ह्याला असं डिफाईन करायचं म्हणलं, सो इट इज अन बेसिकली रुटीन इन्स्पेक्शन ऍक्टिव्हिटी. रुटीन इन्स्पेक्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, ही जी एकदा केली आणि झाली अशा एक पद्धतीनं आपल्याला काम करून चालणार नाही. हे आपल्याला वारंवार करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे काय स्ट्रक्चर आहे व्यवस्थित इंटॅक्ट राहावं. सो इट इज अन रुटीन इन्स्पेक्शन ऍक्टिव्हिटी being undertaken by the competent authority. Competent authority म्हणजे काय, की ज्या माणसाला या रिपेअर आणि मेंटेनन्स बद्दलचे जे काय नॉलेज आहे, हे नॉलेज आहे अशा कॉम्पिटंट माणसाकडनं केलेलं जे काय रुटीन इन्स्पेक्शनची ऍक्टिव्हिटी आहे, यालाच आपण म्हणतो मेंटेनन्स. ओके, किंवा मेंटेनन्स याला आपण दुसऱ्या शब्दात असं पण म्हणू शकतो की इट इज अन ऍक्ट ऑफ मेंटेनिंग द स्ट्रक्चर इन द वर्केबल कंडिशन. तर आपलं जे काय असणारं जे काय स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरला त्याच्या असणाऱ्या प्रॉपर वर्किंग कंडिशन मध्ये ठेवणं, दॅट इज नथिंग बट द मेंटेनिंग ऑफ द स्ट्रक्चर. ओके, सो आता हे जे काय मेंटेनन्सचं जे काय काम आहे, हे मेंटेनन्सचं काम कुणामुळे निघतं, तर याचं रूट कॉज माहिती असणं गरजेचं आहे. तर हे रूट कॉज कुठे आहे, तर स्ट्रक्चरल गेट डिस्ट्रेस्ड. म्हणजेच काय की स्ट्रक्चरची जी काय लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे किंवा त्याची जी काय सर्व्हिसॅबिलिटी आहे, ही जसं एज होईल, म्हणजे जसं वय होईल त्या पद्धतीनं काय व्हायला लागतं, कमी कमी व्हायला लागतं. जसं माणसाचं आयुष्य जसं माणूस पुढं पुढं जाणार आहे, तसा माणूस काय होत जाणार आहे, म्हातारा होत जाणार आहे. तर ते म्हातारा होत असताना त्याच्या प्रॉपर मेंटेनन्स त्याचं ठेवणं गरजेचं आहे. जसं की प्रॉपर रुटीनला वॉकला जाणं, व्यवस्थित जेवण करणं, वेळच्या वेळी जेवण करणं, म्हातारपणाची जी काही औषधं असतील ते व्यवस्थित करणं, हेच जर समजा तुम्ही जर प्रॉपर केलं तरच तुम्ही जास्त वर्ष टिकणार आहे, नाहीतर वर्ष तिकीट लगेच निघणार आहे. बरोबर, सो ज्या पद्धतीनं माणसाला ह्या गोष्टी रुटीनली करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीनंच त्या स्ट्रक्चरला पण करणं गरजेचं आहे. तर हे जे काय स्ट्रक्चर जे काय डिस्ट्रेस होते, म्हणजे त्याची जी काय लोड कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, तर ह्याला कुठले कुठले पॅरामीटर्स कारणीभूत असतात. तर फर्स्ट थिंग इज द वेदरिंग ऍक्शन. आता वेदरिंग ऍक्शन म्हणजेच काय, की ऊन, वारा, पाऊस, हे जे काय सगळे वेदर आहेत आपलं, हे जे काय वेदर्स असलेले जे काय इफेक्ट्स आहेत, त्या इफेक्ट्समुळे आपलं स्ट्रक्चर काय होत असते, हळूहळू डॅमेज होत असते. तर ह्या वेदरिंग ऍक्शनमुळे मुख्यतः डॅमेज आपल्या स्ट्रक्चरला होण्यासाठी सुरुवात होत असते. सेकंड इज द कन्स्ट्रक्शन स्पीड. आता ह्या कन्स्ट्रक्शन स्पीडचा आणि आपल्या डिटोरेशनचा काय संबंध आहे,
जर समजा तुमचं जे काय कन्स्ट्रक्शनचं जे काय स्पीड आहे, हे कन्स्ट्रक्शनचं स्पीड जर समजा तुम्ही ज्या ठराविक पिरियडमध्ये जे काय काम करायला पाहिजे त्या ठराविक पिरियडमध्ये काम केलं नाही, तुमच्याकडे काय पैशाची अडचण आली, मग तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन बांधला, परत नंतर आणि काय थोड्या दिवसानंतर परत वीट बांधकाम बांधला, त्याच्यावरती प्लास्टरिंग कव्हर केला नाही, त्यानंतर परत तुमच्याकडे पैसे आले, परत स्लॅब टाकला. मग हा जो काय गॅप आहे, जे एक ऍक्टिव्हिटी कंटिन्युअसली परफॉर्म होणं गरजेची होती ती जी काय झाली नसत्या, त्या इन बिटवीन दॅट पिरियडमध्ये त्याचे जे काय असणार स्ट्रक्चरचे जे काय स्ट्रेंथ आहे ती हळूहळू रिड्यूस होण्यासाठी चालू होत जाते. म्हणजेच ते डिटोरेशन होण्यासाठी त्याची जी काय झीज होण्याची जी काय सुरुवात आहे ती चालू होत असते. म्हणून कन्स्ट्रक्शन स्पीड इज ऑल्सो इम्पॅक्ट ऑन द मेंटेनन्स अँड रिपेअर. ओके, नेक्स्ट थिंग इज द पुअर वर्कमॅनशिप. वर्कमॅनशिप म्हणजे काय की एखादं जे काय काम करण्याची जी काय कपॅसिटी आहे, आता आपल्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम कोण करतं, लेबर काम करतात. तर त्या लेबरनं जर समजा आपली बिल्डिंग जर कन्स्ट्रक्ट व्यवस्थित केली नसेल, त्यानं जर समजा जे काय विटा आपल्या ज्या काही एका लाईन मध्ये लावायला पाहिजे, वळंब्यात लावायला पाहिजे, त्या जर व्यवस्थित जर लावल्या नाही तर ऑब्व्हियस आहे जे काय लोड ट्रान्सफर होणार आहे ते व्यवस्थित होणार नाही. आणि लोड ट्रान्सफर व्यवस्थित झाला नाही की ऑब्व्हियस आहे त्याच्यावरती एक्स्ट्रा लोड येणार आणि त्याच्यानं ते डिटोरेट व्हायला सांगणार. त्यामुळे पुअर वर्कमॅनशिप इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर द रिस्पॉन्सिबल फॉर द डिटोरेशन. नेक्स्ट इज द मटेरियल क्वालिटी. हलक्या क्वालिटीचं जर मटेरियल वापरलं तर ऑब्व्हियस आहे ते जास्त वर्ष टिकणार नाही. जसं की चायना का माल टिका तो रात तक नाही तो चांद तक अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही मटेरियल क्वालिटी वापरणार त्या पद्धतीनं तुमच्या स्ट्रक्चरची लाईफ असणार. त्यानंतर काय काय जणांना असतं एकदा बांधलं की शांत नाही बसायचं, त्याच्यात अल्ट्रेशन करत राहायचं. तुम्ही जेव्हा सारख्या सारख्या बिल्डिंगमध्ये अल्ट्रेशन करत असता तेव्हा त्या बिल्डिंगचं जी काय लाईफ आहे ती रिड्यूस होण्यासाठी डिटोरेट होण्याची सुरुवात होत असते. तर ह्या वेगवेगळ्या ज्या काय कंडिशन्स आहेत किंवा ह्या वेगवेगळ्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन्समुळे मुख्यतः बिल्डिंगची डिटोरेशन होण्याची किंवा डिस्ट्रेशन होण्याची सुरुवात होते. आणि हे डिस्ट्रेशन जर समजा आपल्याला जर अवॉइड करायचं असेल आणि आपल्या बिल्डिंगला जर प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये ठेवायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला हे मेंटेनन्स आणि रिपेअरचं काम करणं खूप गरजेचं आहे. ओके, सो लाईफ ऑफ स्पॅन और वी कॅन से लाईफ स्पॅन ऑफ द स्ट्रक्चर इज डिपेंड ऑन. हा जो काय लाईफ स्पॅन आहे जसं आपण मगाशी डिस्कस केलं त्या पद्धतीनेच कशावरती डिपेंड आहे लाईफ स्पॅन, तर त्या असणाऱ्या स्ट्रक्चरची कंडिशन. म्हणजे ते जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही प्रॉपरली मेंटेन ठेवले का, त्याच्यावरचा जो काही गिलाव आहे तो प्रॉपर आहे का, वॉटरप्रूफिंग केलंय का त्याला, याच्यावरती तुमच्या बिल्डिंगची लाईफ डिपेंड असणार आहे. सेकंड थिंग इज मेंटेनन्स लेवल. जसं मग सांगितलं मेंटेन तुम्ही प्रॉपर ठेवला असणार तर ऑब्व्हियस आहे तुमच्या बिल्डिंगची लाईफ वाढणार आहे. जसं मग अशी आपल्या म्हातारपणाचं उदाहरण दिलं, चांगला व्यायाम करताय, वेळेवर जेवताय म्हटल्यानंतर तुमची लाईफ पण वाढणार, म्हणजेच मेंटेनन्स लेवल चांगलं आहे. तसं स्ट्रक्चरचं आहे, प्रॉपर मेंटेन ठेवला तर तुमची लाईफ पण वाढत जाणार आहे, स्ट्रक्चरची लाईफ पण वाढत जाणार आहे. टाइमली रिपेअर जर समजा तुम्ही केले, कुठं खराब झाले, क्रॅक झाले, वॉटर लिकेजेस असतील, वेळच्या वेळी दुरुस्त केले म्हणजेच तुमच्या बिल्डिंगची लाईफ ही ऑब्व्हियसली वाढत जाणार आहे. ओके, सो मेंटेनन्स अँड रिपेअर इज वन ऑफ द व्हायटल ऍस्पेक्ट राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द स्ट्रक्चर. तर हा एक इम्पॉर्टंट आणि आपण म्हणूया खूप गरजेचा फॅक्टर आहे जो बिल्डिंगच्या सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे. ओके, अँड ऑल्सो बिकम द इंटिग्रल पार्ट ऑफ द स्ट्रक्चर. आणि हा जो काय पार्ट आहे जोपर्यंत तुमचं स्ट्रक्चर अस्तित्वात आहे तोपर्यंत सारखा सारखा करणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीपासून त्या अगदी बिल्डिंगची लाईफ एंड होत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली हे मेंटेनन्स आणि रिपेअरचं काम करणं गरजेचं आहे, तरच ते स्ट्रक्चर आपलं प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये राहणार. सो प्रोसेस टू कीप द रिस्टोर इम्प्रूव्ह टू द एव्हरी फॅसिलिटी टू अँड द ऍक्सेप्टेबल स्टँडर्ड अँड सस्टेन इज युटिलिटी ऍट द रिक्वायर्ड लेवल. तर हे जे काय मेंटेनन्स आणि रिपेअर आहे म्हणजेच काय, तर ही जी काय प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं स्ट्रक्चर आहे असं ठेवतो, जर समजा कुठला भाग खराब झाला असेल तर त्याला रिस्टोअर करतो आणि त्याची असणारी जी काय फॅसिलिटी आहे म्हणजेच त्याचं जे काय पर्पज आहे ते त्याच्या ऍक्सेप्टेबल लिमिटमध्ये ठेवतो. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या बिल्डिंगमध्ये जर समजा 10 माणसं राहत असतील तर त्या 10 माणसांना ते स्ट्रक्चर व्यवस्थित सस्टेन करून ठेवते ना, तर ती 10च्या 10 माणसं तिथं व्यवस्थित राहिली पाहिजे. सो अशा पद्धतीनं ते स्ट्रक्चर मेंटेन ठेवणार. दॅट इज द नथिंग बट द मेंटेनन्स. ओके, देन इट इज अँड द पोस्ट कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी. ऑब्व्हियस आहे
जेव्हा आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार तेव्हा ती नवीन सिच्युएशन मध्ये असणार आहे, न्यू कन्स्ट्रक्शन असणार आहे. त्यामुळे तिथं तर मेंटेनन्सचं काम येणार नाही. मेंटेनन्सचं काम कधीपासून सुरू होणार आहे? जेव्हा कन्स्ट्रक्शन पूर्ण होणार आहे, म्हणजेच पोस्ट कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ही आपण मेंटेनन्स आणि रिपेअरची म्हणू शकतो. ही कशासाठी गरजेची असते? टू परफॉर्म द इन्क्रीज द सर्व्हिसॅबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरची असणारी जी काय सर्व्हिसॅबिलिटी, ही सर्व्हिसॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी, ती ऍज इट इज इंटॅक्ट मध्ये ठेवण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर पूर्ण सगळं व्यवस्थित मेंटेन कंडिशन मध्ये ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघूया याच्या असणाऱ्या नेसेसिटी. तर पहिल्यांदा डेफिनेशन तर क्लिअर झाला, इंट्रोडक्शन पण क्लिअर झाला आपल्याला. आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे नेसेसिटी. तर आपल्याला हे मेंटेनन्स आणि रिपेअर करण्याची का गरज आहे? तर मग अशा इंट्रोडक्शनच मध्येच तुम्हाला सगळे आयडिया आले असेल, परंतु बघू जरा पॉइंट वाईज. अर्ली डिके ऑफ द स्ट्रक्चर ऑर इट्स पार्ट्स कॅन बी अवॉइडेड. जे काय लवकर खराब होणारा जो काय पार्ट आहे त्याला जर आपण प्रॉपरली मेंटेन ठेवलं तर त्याचा जो काय लवकर खराब होण्याचा जो पार्ट आहे तो आपण काय करू शकतो? वाचवू शकतो आणि त्याची लाईफ स्पॅन इन्क्रीज करू शकतो. ड्यू टू द प्लॅन्ड मेंटेनन्स स्ट्रक्चर विल एनहान्स द सर्व्हिसॅबिलिटी. जर आपण समजा प्लॅन करून जर त्या ऍक्टिव्हिटी मेंटेनन्सच्या जर केल्या, रुटीन वाईज जर केल्या, ऑब्व्हियस आहे त्याची स्ट्रक्चरची सर्व्हिसॅबिलिटी म्हणजेच ती जे काय काम करण्याची जे काय फंक्शन आहे ते फंक्शन त्याचं ऍज इट इज मेंटेन राहणार आहे. स्ट्रक्चर बिकम सस्टेनेबल अँड स्टेबल टू द ऍक्सेप्टेबल स्टँडर्ड. जे काय त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे, त्याचे जे काय स्ट्रक्चरल स्ट्रेंथ आहेत त्या त्याच्या ऍज इट इज ज्या पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्या राहतील. रेग्युलर मेंटेनन्स वर्क अंडरटेकन टू रिस्टोर अँड इम्प्रूव्ह द एव्हरी फॅसिलिटी स्ट्रक्चर. तर हे जे काय प्रत्येक फॅसिलिटी जी काय दिलेली आहे त्या फॅसिलिटीची इंटॅक्टमेंट ठेवण्यासाठी किंवा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे रिपेअर मेंटेनन्सचं काम करणं खूप गरजेचं आहे, नेसेसिटी आहे त्याची. प्रिव्हेंट अँड स्लो डाऊन द रेट ऑफ डिटोरेशन. जे मी मगाशी सांगितलं, डिटोरेशन म्हणजे काय खराब होण्याची किंवा डिके होण्याची, जे काय डॅमेज होण्याची जी काय सिस्टीम आहे त्या सिस्टीमला प्रिव्हेंट करण्याचं काम हे प्रॉपर मेंटेनन्स आणि रिपेअर तुमचं करत असतं. ड्यू टू द लॅक ऑफ मेंटेनन्स नॉर्मल वेअर अँड टिअर कॅन कन्वर्ट इन टू द स्ट्रक्चरल फेल्युअर. जर समजा तुम्ही हे जे काय प्रॉपर मेंटेनन्स आणि रिपेअरचं जे काय काम आहे हे जर रुटीनली जर केलं नाही तर ते काम पुढे जाऊन एका मोठ्या डॅमेज मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. सो यासाठी मेंटेनन्स आणि रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. क्लिअर? सिंपल आहे, याच्यावरती ऑलरेडी आपण बोललेलो आहे. नेक्स्ट इज द ऑब्जेक्टिव्ह. मेंटेनन्स आणि रिपेअर करण्याचे मुख्यतः काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? सो टू इन्शुअर द सर्व्हिस स्ट्रक्चर फॉर द डिझायर्ड सर्व्हिस लाईफ. जे काय आपल्या बिल्डिंगची जी काय लाईफ आहे ती त्याच्या प्रॉपर जी डिझाईन केलेली आहे त्यामध्ये ती वर्केबल झाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला मेंटेनन्स रिपेअर करणं गरजेचं आहे. रिस्टोर द बिल्डिंग फ्रॉम द डिटोरेशन अँड इम्प्रूव्ह द सर्व्हिसॅबिलिटी. जे काय खराब झालेला जो काय पार्ट आहे त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ह्या रिपेअर मेंटेनन्सची गरज आहे. इम्प्रूव्ह द स्ट्रक्चरल सर्व्हिसॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. अवॉइड अँड रिड्यूस द डिटोरेशन रेट करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह द डॅमेजेस अँड स्ट्रक्चर किम दे बिन गिव्ह अपीअरन्स अँड द वर्किंग कंडिशन. ज्या पद्धतीनं जे स्ट्रक्चर अपीअरन्स आहे, जे एलिव्हेशनल पार्ट आहे तो ऍज इट इज ठेवून जसं आपल्याला व्यवस्थित दिसेल त्यामध्ये जर आपल्याला स्ट्रक्चर इंटॅक्ट ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या रिपेअर आणि मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. जशा नेसेसिटी आहेत त्या पद्धतीनंच त्याच्या ऑब्जेक्टिव्ह पण आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स. ओके, सो हे जे काय नेसेसिटी आहे त्यानंतर हा जो काय ऑब्जेक्टिव्हचा जो काय पार्ट आहे हा सगळा वी कॅन से पॅरलली जाणार आहे. सगळ्याचं मुख्य एम किंवा ऑब्जेक्टिव्ह तेच असणार आहे. फक्त आपल्या सिलेबसमध्ये हे 3 पॉइंट्स करून दिले आहेत त्यामुळे आपण पण त्याला वेगवेगळ्या स्टाईलने वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघू शकतो. सो फेमस सेईंग म्हणजेच एक चांगली म्हण आहे. काय म्हण आहे? प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच काय, एखादा धोका किंवा एखादा आजार उद्भवण्यापेक्षा त्याची आधीपासूनच काळजी घेतलेली कधीही चांगली. तर ही म्हण आपल्या मेंटेनन्स आणि रिपेअरसाठी 100% लागू होते. कारण की जेव्हा पण आपण हे जे काय स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर पूर्ण सगळं कोलॅप्स होण्याच्या अगोदर त्याचा मेंटेनन्स प्रॉपर करतो त्यावेळेस ते स्ट्रक्चर आपल्याला ते मेंटेनन्स आणि रिपेअर हा इकॉनॉमिकल बसतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो इझी असतो आणि त्याला आपण लगेचच्या लगेच एक्झिक्यूट केला तर तो आपल्याला लाईफ लॉंग मध्ये आउटपुट आपल्या स्ट्रक्चरची सर्व्हिसॅबिलिटीच्या स्वरूपामध्ये देत असतो. त्यामुळं आपल्याला प्रॉपर मेंटेनन्स आणि रिपेअर ठेवणं गरजेचं आहे.
इट इम्प्रूव्ह द सर्व्हिस लाईफ ऑफ द स्ट्रक्चर अँड ड्युरेबिलिटी. ऑब्व्हियसली जे मग अशी इम्प्रूव्ह केलं. इरेग्युलर मेंटेनन्स लीड टू द लुझनिंग ऑफ द टाईल्स, स्पॉइलिंग ऑफ द आयटम्स. तर इथे एक एक्झाम्पल दिला, जर समजा आपण प्रॉपर मेंटेनन्स ठेवलं नाही तर काय होणार आहे, एक आयटम्स खराब होत जाणार आहे, जसं की डिटोरेट होऊन 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 आपलं स्टील करोड व्हायला लागलंय, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी झालेली आहे, तर ऑब्व्हियसली ते कोलॅप्सच्या ठिकाणी जाणार आहे. टाईल्स तुमच्या जर खराब झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण सगळं टाईल्स खराब होऊन 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 त्याची लाईफ पण सगळी संपत जाणार आहे. त्यामुळे हे प्रॉपर मेंटेनन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. सो इट विल बिकम्स द अनसेफ अँड गिव्ह द रिटर्न टू द पब्लिक सेफ्टी. तर हे ऑब्व्हियसली ह्या अशा गोष्टी मेंटेनन्स प्रॉपर रिपेअर ठेवला नाही तर त्या गोष्टी आपल्या पब्लिक सेफ्टीला पण चांगल्या नसणार आहेत आणि जे काय असणारे जे काय लोक आहेत त्यांच्यासाठी ते अडचण क्रिएट करू शकतात. रेग्युलरली मेंटेनन्स अँड रिपेअर स्ट्रक्चर मे एनेबल्स द टाइमली आयडेंटिफिकेशन अँड डिटोरिएशन मे प्रिव्हेंट्स द कोलॅप्स ऑफ द स्ट्रक्चर. जर समजा आपण प्रॉपरली जर रेग्युलरली जर मेंटेनन्स रिपेअर करत असू तर कुठं कुठं आपल्याला हे जे काय रिपेअर करणं गरजेचं आहे, मेंटेनन्स करणं गरजेचं आहे, हे आपल्याला लगेच आयडेंटिफाईड होते आणि जे काय डिटोरेशन होणार आहे फ्युचरमध्ये ते आपल्याला अवॉइड करता येते. नेक्स्ट थिंग इज इट इन्क्रीज द बेटर अपीअरन्स अँड एस्थेटिकली अपील. म्हणजेच काय ऑब्व्हियसली आहे त्याच्यामधलं जे काय दिसणं आहे हे दिसणं इम्प्रूव्हमेंट होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं स्ट्रक्चर आपण डिझाईन केले त्या पद्धतीने ते राहत असतं. इट इन्शुअर्स द सिक्युरिटी अँड फिलिंग द कॉन्फिडन्स ॲसेट्स बाय द युजर. तर तो जो काय युजर आहे, तो वापरणारा जो काय पर्सन आहे, त्या पर्सनला त्याच्याबद्दलचा आपण एका सेफ घरात मध्ये राहतोय असा कॉन्फिडन्स त्या माणसाला तिथं येऊन जातो. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द मेंटेनन्स अँड रिपेअर. ओके. सो असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हा मेंटेनन्स आणि रिपेअर हा स्ट्रक्चर सगळ्यात इम्पॉर्टंट बनतो. ओके. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कॉस्ट. ओके. आता ही कॉस्ट म्हणजे काय, तर बघा इट इन्क्लुड्स द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. ओके. म्हणजे ही जी काय मेंटेनन्सची काय कॉस्ट आहे याला परत दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट वन इज द डायरेक्ट कॉस्ट अँड सेकंड वन इज द इनडायरेक्ट कॉस्ट. आता ही डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय, सो मटेरियल अँड द ऑपरेशनल कॉस्ट. ओके. दिस इज कॉल्ड एज अ डायरेक्ट कॉस्ट. तर ते जे काय एखादा आपल्याला मेंटेनन्स आणि रिपेअरचं जे काय काम करायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे काय मटेरियल आहे त्या मटेरियलची असणारी जी काय कॉस्ट आहे त्याला आपण म्हणतो डायरेक्ट कॉस्ट. अँड दिस कॉस्ट इज द 70-80% ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ द रिपेअर अँड मेंटेनन्स. रिपेअर आणि मेंटेनन्सचं काम जे आपण करणार आहे त्याच्या 70 ते 80% कॉस्टचा भाग हा कोणाचा असतो, डायरेक्ट कॉस्टचा असतो. त्यानंतर राहिलेली जी काय सेकंड कॉस्ट आहे म्हणजेच काय, तर त्या सेकंड कॉस्टमध्ये म्हणजे सेम डायरेक्ट कॉस्टमध्ये रिस्ट्रिक्टेड ॲसेट्स, सेफ्टी ॲस्पेक्ट, ड्युरेशन, ओव्हरहेड चेंजेस म्हणजे ह्या ज्या काय बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्या मेंटेनन्सच्या सोबत म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी करत असताना त्याच्या सोबत ज्या कराव्या लागतात त्या ऍक्टिव्हिटींना राहिलेले जे काय 10 ते 20% जो काय पोर्शन आहे हा आपण ह्या इनडायरेक्ट कॉस्टला दिलेला असतो. ओके. सो हा जो काय कॉस्ट आहे या कॉस्टमुळं आपला जो काय मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स करायचा का नाही करायचा ह्या गोष्टींवरती अफेक्ट करत असतो. सेकंड कॉस्ट आहे ते म्हणजे पॉइंट आहे तो म्हणजे फॉल्टी वर्कमॅनशिप. फॉल्टी वर्कमॅनशिप म्हणजे काय, जसं मी मगाशी वर्कमॅनशिप बद्दल सांगितलं की कामगाराने केलेलं जे काय काम आहे किंवा लेबरने केलेली जी काय कामाची क्वालिटी आहे त्याला आपण म्हणतो वर्कमॅनशिप. जर ही कामाची क्वालिटी जर समजा त्याने जर आपल्याला व्यवस्थित दिली नसेल, आपलं कन्स्ट्रक्शन वर्क आहे ते जर व्यवस्थित केलं नसेल तर ऑब्व्हियस आहे आपल्याला मेंटेनन्स कसा येणार आहे, जास्त येणार आहे. सो इन्क्रीज द प्रॉब्लेम अँड रिड्युसेस द लाईफ स्ट्रक्चर अँड दिस इज द वन ऑफ द मोस्ट कॉमन फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स द मेंटेनन्स. तर मेंटेनन्स येण्यासाठीचं जे काय बॅड वर्कमॅनशिप आहे ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंटली त्याच्यावरती अफेक्ट करतात. त्यानंतर नेक्स्ट थिंग आहे एज ऑफ प्रॉपर्टी. एज ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, त्या असणाऱ्या प्रॉपर्टीचं काय जे काय वय आहे. आता वय म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये वय,
की ते बांधून त्याला किती वर्ष झाली, की जेणेकरून आपल्याला त्या हिशोबानं मेंटेनन्स आणि रिपेअरचं काम करायला पाहिजे. सो मटेरियल अँड आयटम विल स्टार्ट एजिंग फ्रॉम द डे युजर इन द कन्स्ट्रक्शन. ज्या दिवसापासून ते बनवलेलं आहे त्या दिवसापासून त्याचं डिट्युरेशन होण्याची सुरुवात होत असते. ओव्हर द पिरियड मटेरियल ऑर द आयटम्स वेअर आउट अँड रिड्यूस द सर्व्हिसॅबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. जसं वय वाढत जाणार आहे स्ट्रक्चरचं तसं आपलं स्ट्रक्चर डिटोरेट होण्यासाठी ऑब्व्हियसली चालूच राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एज ऑफ द प्रॉपर्टी कन्सिडर करून त्याच्यानुसार मेंटेनन्स डिफाईन करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे यूज ऑफ द सब स्टँडर्ड मटेरियल. सब स्टँडर्ड म्हणजेच काय, लो क्वालिटीचं मटेरियल यूज केलं तर ऑब्व्हियसली आहे, मी मगाशीच म्हटलं, चायना का माल चला तो रात तक नाही तो चांद तक, अशा हिशोबानं आपण कन्स्ट्रक्शनचं जर काम केलं तर रात तक चालायचं तर काय विषय नाही, आयुष्यभर तर ते अजिबातच चालणार नाही. त्यामुळे कन्स्ट्रक्शनचं जी काय कामाची जी काय मटेरियलची क्वालिटी ही ऑलवेज कशी ठेवली पाहिजे, आपण बेस्ट ठेवली पाहिजे. तर हे जे काय सब स्टँडर्ड जे काय मटेरियल आहे ते जर आपण वापरलं then it considered as an structural deformation within the short period. तर हे जे काय स्ट्रक्चर मधलं जे काय डिफॉर्मेशन हे बॅड क्वालिटी ऑफ द वर्कमुळे किंवा सब स्टँडर्ड मटेरियलमुळे हे लगेच डिटोरेट होण्यासाठी चालू. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इन्सफिशियंट फंड. पैसा पैसा है तो सब है. तर इनसफिशियंट फंडमुळे जसं म्हणलं की पैसा आहे तो सब आहे, तर लोक जे त्यांना मेंटेनन्स करण्यासाठी जर फंड जर अवेलेबल नसतील तर लोक काय करतात, ते मेंटेनन्सचं काम पुढे पुढे ढकलत राहतात आणि ते पुढे पुढे ढकलत राहिलेलं जे काय काम आहे ते एक दिवस त्यांना कोलॅप्सच्या स्वरूपामध्ये त्याचं स्ट्रक्चरचं ते रिटर्न देत असतं. त्यामुळे हे असे आपल्याला काम करायचं नाही. दॅट इज द मोस्ट कॉमन फॅक्टर अफेक्टिंग अँड द मेंटेनन्स लीड टू द मोर सिरियस इश्यू दॅट इज द कोलॅप्स ऑफ द स्ट्रक्चर. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस. ओके. अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस म्हणजे काय, की जे काय कामगार आहेत, रिक्वायर्ड मटेरियल असतील, कंपोनंट, सर्व्हिस, इक्विपमेंट्स असतील किंवा जे काय लोक आहेत हे जर प्रॉपर मेंटेनन्स काम करण्यासाठी जर जे अवेलेबल नसतील तर मालकाची माप इच्छा असून किंवा मालकाची इच्छा खूप आहे परंतु तो काय करू शकत नाही. आलं लक्षात. यासाठी अवेलेबिलिटी ऑफ द मटेरियल इज ऑल्सो इन्फ्लुएन्स द मेंटेनन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे मिसयूज ऑफ द स्ट्रक्चर अँड द स्ट्रक्चरल कंपोनंट. मिसयूज ऑफ द स्ट्रक्चर. मिसयूज ऑफ द स्ट्रक्चर म्हणजे काय, जे पर्पजसाठी जे काय स्ट्रक्चर बनलेलं आहे त्या पर्पजचा वापर तिथं प्रॉपरली केला जात नाही. जसे की फॉर एक्झाम्पल एखादं स्ट्रक्चर रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी बनवलेलं आहे, त्या ठिकाणी जर समजा तुम्ही पब्लिकची एखादी जर काय तिथं जर समजा एखादी युटिलिटी किंवा एखादी पब्लिकची फॅसिलिटी जर समजा तुम्ही जर चालू केली तर ऑब्व्हियसली तिथं जो फुटफॉल आहे तो लोकांचा जास्त होणार आहे, ते ऑब्व्हियसली त्यासाठी डिझाईन केलं नसणार आहे. दॅट इज द मिसयूज ऑफ द स्ट्रक्चर. सो अशा पद्धतीने जर मिसयूज केला तर ऑब्व्हियसली आहे त्याचं जे काय डिटोरिएशन आहे ते लवकर व्हायला चालू होणार आहे, त्याचं जे काय कोलॅप्स आहे हे लवकरात लवकर होऊ शकतं. त्यामुळे ज्या पर्पजसाठी ज्या डिझाईनला तुम्ही या डिझाईन लोडला जी बिल्डिंग स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे त्याच्यानुसारच ती चालली पाहिजे, तर तुमचे मेंटेनन्स अँड रिपेअर कमी येणार आणि ते चालू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सोशल कन्सिडरेशन. सोशल म्हणजे काय, की आपल्या आजूबाजूच्या समाजामधल्या असणारे कन्सिडरेशन. त्याच्यात काय की मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी प्रोड्यूस द डिस्टर्बन्स. बरोबर. मेंटेनन्स करायचा म्हणलं तर आवाज म्हणजे नॉईज, डस्ट, त्यानंतर सेफ्टी, स्मेल, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला समजा अवॉइड करायची असतील तर काय करायला पाहिजे, तर ही मेंटेनन्स आणि रिपेअरची ऍक्टिव्हिटी आहे ही प्रॉपरली प्लॅन करायला पाहिजे, की बाबा लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल, कशा पद्धतीनं कोणत्या टायमिंगला ती ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. तर अशा पद्धतीनं प्रॉपर प्लॅन करून आपण ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली
तर हे जे काय सोशल कन्सिडरेशन आहे म्हणजे डस्ट होणं, नॉईस होणं, हे आपण कमी कमी करू शकतो. ओके, सो हे जे काय मेन्शन केलेले आहेत हे आपल्या अकॅडमिकली म्हणजेच तुमच्या परीक्षेला इम्पॉर्टंट दृष्टीने आहेत की ज्याच्यामध्ये हे वेगवेगळे जे काय फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळं मेन मेंटेनन्स आणि रिपेअर हॅम्पर होऊ शकतं किंवा अफेक्ट होऊ शकतं. ओके, ठीक आहे. नाव वी विल मूव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट, that is the advantages of the maintenance and repair. Okay, so advantages काय काय आहेत? So regular maintenance reduce the future maintenance cost. Obvious आहे, पुढे येणारे मेंटेनन्स कॉस्ट कमी करणार. स्ट्रक्चर इज बिंग चेकड मेंटेन्ड विल कीप इन इट्स बेस्ट वर्किंग कंडिशन. जर प्रॉपरली चेक करत राहिला तर स्ट्रक्चर तुमच्या चांगल्या कंडिशनमध्ये वर्किंग राहणार आहे. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. इट इज इझी, इकॉनॉमिकल, हे सेव्हिंग द मनी. ऑब्व्हियसली आहे, जर लवकर केला तर तुमचे पैसे सेव्ह होणार आहेत, इकॉनॉमिकल होणार आणि सोपं जाणार. फ्युचर इमर्जन्सी मेंटेनन्स अँड रिपेअर आर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द रेग्युलर वर्क. जसं सांगितलं, एखादं स्ट्रक्चर कोलॅप्स झालं की त्याचा येणारा जो काही खर्च आहे तो रेग्युलर मेंटेनन्स पेक्षा तर कितीतरी पटीने जास्त असतो. त्यामुळे रेग्युलरली मेंटेनन्स करणं हे कधी सुद्धा फायदेशीर राहतं आणि टाइम सेव्हिंग राहतं आणि कॉस्ट सेव्हिंग राहतं. लेस रिस्क फॅक्टर, रेग्युलरली स्ट्रक्चर चेक द रिझल्ट इन द रिस्क, लेस रिस्क टू द डॅमेज. जेव्हा तुम्ही रेग्युलरली चेक करत असतात तेव्हा तुमची जी काय रिस्क असतात ती रिस्क सुद्धा कशी होत असते, होण्याची कमी कमी होत असते. सेव्हिंग इन द मनी अँड सेव्हिंग इन द एनर्जी, दोन्ही ठिकाणी तुमचं सेव्हिंग होतं. हेल्प्स टू आयडेंटिफाय द कॉज ऑफ डिफेक्ट अँड हेल्प्स टू प्रिव्हेंट द स्ट्रक्चर फ्रॉम द डिटोरेशन. जेव्हा आपल्याला एखाद्या बिल्डिंगचं जे काय मेन कॉज आहे की ज्याच्यामुळे बिल्डिंग आपली डिटोरेट व्हायला लागलं ते एकदा आयडेंटिफाईड झालं तर बिल्डिंगचं डिटोरेशन सुद्धा ऑब्व्हियसली आहे काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. राईट, दीज आर सम ऍडव्हान्टेजेस. आता बघूया याच्या असणाऱ्या डिसएडव्हान्टेजेस. सो डिसएडव्हान्टेजेस काय काय? सो मेनी टाइम्स मोर मनी अँड स्किल्ड वर्कर आर रिक्वायर्ड फॉर द मेंटेनन्स वर्क. ऑब्व्हियसली काय काय ठिकाणी जे काय काम करायचं असतं मेंटेनन्सचं काम, याच्यासाठी आपल्याला स्किल्ड आणि मोर एक्सपेन्सिव्ह लेबर्स लागू शकतात. इफ मेंटेनन्स कॉस्ट इन्क्रीजेस इट लीड टू द इन्क्रीज ऑफ द टोटल ॲसेट कॉस्ट. जर समजा तुमचा मेंटेनन्सचा कॉस्ट जर वाढत गेला तर काय काय वेळ तो तुमच्या बिल्डिंग कॉस्ट एवढा पण जाऊ शकतो, म्हणजे ॲसेट व्हॅल्यू एवढा सुद्धा होऊ शकतो तो. Sometimes maintenance and repair work carried out with the less safety worker is lead to be the more accident and damages. जर समजा मेंटेनन्सचं काम करत असताना जर लेबर वरती वर्करने जर समजा प्रॉपर काळजी घेतली नाही तर ऍक्सिडेंट्स होऊ शकतात, एखाद्याचा जीव जाऊ शकतो. हा याच्यातला डिसएडव्हान्टेजेस आहे. नॉन अवेलेबिलिटी ऑफ द डिझाईन रेकॉर्ड डिटेल्स लीड टू द प्रॉब्लेमॅटिक अँड हार्ड टू एक्झिक्यूट द मेंटेनन्स वर्क. जर समजा एखादं मेंटेनन्स काम करत असताना आपण पुढे शिकणार आहे मेंटेनन्स मॅन्युअल वगैरे, तर त्याच्यामधले जर डिटेल्स आपल्याकडे जर अवेलेबल नसतील तर तो प्रॉब्लेम कसा आलाय, कुणामुळे आलाय, तर हे फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट टास्क जातं. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेजेस. देअर विल बी द चान्स ऑफ द इन्क्रीजिंग द सेल्फ वेट ऑफ द स्ट्रक्चर. जर समजा एखादी एक्स्ट्रा तुम्ही जर त्याच्यामध्ये जर समजा एखादी ट्रीटमेंट केली, जसं की आपण पुढे रिपेअरिंग टेक्निकमध्ये शिकणार आहोत, रिस्ट्रेंथनिंग, रिहॅबिलेशन, तर त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चरचं जे काय सेल्फ वेट आहे हे सेल्फ वेट काइंड ऑफ मध्ये वाढवत घेत जात असतो जेणेकरून त्याची जी काय स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज व्हावी. सो अशा कंडिशनमध्ये जेव्हा सेल्फ वेट त्याचं वाढत जाणार आहे तेव्हा ऑब्व्हियसली त्याचा लोड सुद्धा पण इन्क्रीज होत जाणार. सो दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस. परंतु ओव्हरऑल जर आपण विचार केला तर ह्या डिसएडव्हान्टेजेस पेक्षा जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते ऍडव्हान्टेजेस आपल्याला रिपेअर आणि मेंटेनन्स स्ट्रक्चर ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहेत. कारण की जर आपण प्रॉपर रिपेअर अँड मेंटेनन्स ठेवलं तर आपली सर्व्हिसॅबिलिटी सगळ्यात जास्त वाढणार आणि त्या सर्व्हिसॅबिलिटीला, त्याच्या फंक्शनिंग, प्रॉपर फंक्शनिंगला, त्याच्या वेल कंडिशनिंगला जर कम्पेअर केलं तर हे डिसएडव्हान्टेजेस खूप लहान. ओके, सो इथं अशा पद्धतीनं आपला जो काय फर्स्ट टॉपिक आहे तो फिनिश होतोय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपलं जे काय सावंत गुरुकुल चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो काय व्हिडिओ आहे हा तुमच्या बाकीच्या मित्रांना पाठवून, मैत्रिणींना पाठवून पुण्य कमवा, जेणेकरून त्यांना सुद्धा जर MRS मध्ये काय अडचणी येत असतील तर आपला हा व्हिडिओ बघून त्यांच्या अडचणी सुद्धा सॉल्व्ह. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज जशी लेक्चरची प्रेझेंट आहे तशीच नेक्स्ट लेक्चरला पण राहू दे.